श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही भयंकर हालचाल सुरू झाली आहे ज्याने मोठ्या ज्योतिषांचे आणि वैज्ञानिकांचे सुद्धा होश उडवले आहेत. कारण येत्या अमावस्येच्या रात्री कन्या राशीच्या जातकांच्या आयुष्यात एक असे मोठे कांड घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण थांबायचे, हा भयानक प्रकोप संपताच म्हणजेच अमावस्या उलटताच तुमच्या नशिबात थेट सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळणार आहे. होय, तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी एका रात्रीत मिटवणारा एक गुप्त मार्ग तुमच्यासमोर येणार आहे. पण सावधान, जर तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप केला तर तुमच्याच घरातील तुमच्या ताटात जेवणारी एक अतिशय गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हक्काची ती सोन्याची कोंबडी तुमच्या डोळ्यादेखत हिरावून घेईल. कारण हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर गुप्तपणे भयंकर करणी बाधा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता कोण आहे ही व्यक्ती आणि तिचे नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते हे मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नशिबाची माती होण्यापूर्वी आणि शत्रूचा डाव उलटण्यासाठी शेवटपर्यंत ही भविष्यवाणी पहा. अर्धी माहिती घेऊन व्हिडिओ सोडला तर आयुष्यभर परत पश्चाताप करावा लागेल. आणि चला, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कन्या राशीच्या जातकांनो, या बदलत्या काळानुसार येणारी अमावस्या तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी ठरणार आहे. कारण या रात्री ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा आणि गुप्त शत्रूच्या शक्तींचा प्रभाव पराकोटीला पोहोचलेला असेल. आणि याच काळात तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात एक मोठं कांड घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुम्ही मनाचे अत्यंत साफ आहात, प्रामाणिक आहात आणि स्वतःचे नुकसान सोसून नेहमी इतरांना मदत करायला धावून जाता. पण तुमच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुमच्याच पाठीमागे एक भयंकर कारस्थान रचले गेले आहे. या अमावस्येच्या रात्री तुमच्या घरातील शांतता भंग करण्याचा किंवा तुमच्या व्यवसायात खूप मोठा आर्थिक दगाफटका करण्याचा कट शत्रूने आखला आहे. एखादी जुनी व्यक्ती, जुनी गोष्ट किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी नाजूक आणि खाजगी माहिती अचानक लोकांसमोर आणून समाजात तुमची प्रतिष्ठा मलिन करण्याचा आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. इतकेच नाही तर ऐन अमावस्येच्या दिवशी तुमच्या कष्टाचे पैसे अडकून पडतील किंवा एखादा मोठा सौदा अगदी शेवटच्या क्षणी हुकवला जाईल, ज्यामुळे तुम्हाला अचानक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच कन्या राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या काळात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी तुमच्या घरात येणाऱ्या गरजेपेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाची अंतिम परीक्षा घेणारा आहे. आणि जर तुम्ही या काळात बेसावध राहिलात तर शत्रू आपल्या डावात यशस्वी होईल आणि तुमच्या हातात आलेली यशाची मोठी संधी एका क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणूनच या काळात तुम्हाला अत्यंत सतर्क आणि सावधान राहण्याची गरज आहे. आता आपण त्या सर्वात मोठ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत, ज्याचा स्पष्ट संकेत थेट ज्योतिषशास्त्राने आणि ग्रहदशेने दिला आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यावर जळणारा, तुमच्या पैशावर डोळा ठेवणारा आणि तुमच्या नाशाची वाट पाहणारा शत्रू बाहेरचा कोणी नसून तुमचाच अतिशय जवळचा नातेवाईक आहे, जो तुमच्या घरात येतो, तुमच्या ताटात जेवतो आणि तुमच्याशी जगातील सर्वात गोड बोलून तुमच्या पाठीवर हात फिरवतो. पण पाठीमागे मात्र तुमच्या विनाशाची मोठी खाई खोदत असतो. तुमची दिवसेंदिवस होणारी प्रगती, मुलांचे यश आणि समाजात दिवसेंदिवस वाढणारी प्रतिष्ठा या कपटी नातेवाईकाला अजिबात सहन होत नाहीये. आणि याच भयंकर मत्सरापोटी आणि जळफळाटामुळे हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर गुप्तपणे करणी, बाधा किंवा अत्यंत वाईट काळी नजर टाकण्याचा भयंकर प्रयत्न करत आहे, ज्यामुळे विनाकारण तुमच्या घरात आजारपण येते, पैशांची भयंकर चणचण भासते, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात आणि अत्यंत मेहनत करून सुद्धा बनत आलेली कामे अगदी शेवटच्या क्षणी बिघडणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहेत. या कपटी आणि धोकेबाज नातेवाईकाला ओळखण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे, ज्या व्यक्तीचे नाव र, म किंवा क या अक्षरापासून सुरू होते आणि जी व्यक्ती अचानक तुमच्या कामात गरजेपेक्षा जास्त रस घ्यायला लागली आहे, तिच्यापासून आजच 4 हात लांब राहा. जोपर्यंत तुमचे कोणतेही नवीन काम पूर्ण होत नाही
तोपर्यंत तुमचे प्लॅन्स आणि पैशांचे व्यवहार पूर्णपणे गुप्त ठेवा. नाहीतर हाताशी आलेली सोन्याची संधी हा शत्रू तुमच्या डोळ्यादेखत हिरावून घेईल. या अमावस्येच्या मोठ्या कांडापूर्वी आणि शत्रूचा वार करण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला 3 अत्यंत रहस्यमय आणि 3 मोठे संकेत देणार आहे, ज्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केले तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आता पहिला मोठा संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुमच्या घरात विनाकारण किंवा अचानक काळ्या मुंग्यांचा मोठा वेढा दिसू लागला असेल किंवा घराच्या मुख्य दाराजवळ एखादा काळा पक्षी किंवा कावळा वारंवार येऊन ओरडत असेल, तर समजून जा की तुमच्या घरावर कोणत्या तरी बाहेरील नकारात्मक शक्तीचा किंवा शत्रूच्या वाईट नजरेचा प्रभाव पडत आहे. दुसरा भयंकर संकेत तुमच्या स्वप्नांशी जोडलेला आहे. जर तुम्हाला रात्री झोपताना अचानक उंचावरून खाली पडल्यासारखे वाटत असेल, स्वप्नात संत वाहणारे पाणी किंवा एखादे जुने पडके घर दिसत असेल किंवा कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे असा भास होऊन तुमची झोप दचकून उघडत असेल, तर हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर हा निसर्गाचा थेट संदेश आहे की तुमच्या पाठीमागे कपटी लोकांचे कारस्थान खूप वेगाने सक्रिय होत आहे आणि तुम्हाला आता तातडीने सावध होण्याची गरज आहे. आता तिसरा आणि शेवटचा संकेत तुमच्या घरातील पैशांशी आवकाशी संबंधित आहे. जर तुमच्या घरात अचानक आलेला पैसा औषध पाण्यावर खर्च होऊ लागला असेल, पाकिट किंवा पैसे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले असेल आणि दुकानात किंवा व्यवसायात ग्राहक असूनही अचानक विक्री ठप्प झाली असेल, तर हा करणी बाधेचा किंवा शत्रूने केलेल्या तांत्रिक बाध्याचा स्पष्ट संकेत आहे. हे 3 संकेत दिसताच कन्या राशीच्या जातकांनी अजिबात वेळ न घालवता स्वतःचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. या संपूर्ण भीतीदायक परिस्थितीमागे आणि तुमच्या आयुष्यात अचानक आलेल्या वादळामागे नेमके कोणते ग्रहयोग कारणीभूत आहेत हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सध्या तुमच्या राशीच्या चक्रात शनी आणि राहूची एक अशी वक्रदृष्टी आणि महादशा निर्माण झाली आहे जी तुमची कठीण परीक्षा घेत आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही मेहनत 100% करून सुद्धा त्याचे फळ मात्र तुम्हाला 10 ते 20% मिळत आहे आणि ग्रहांच्या या भयंकर हालचालीमुळे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनातील पाप आणि त्यांचा खरा चेहरा आता समोर येत आहे. पण कन्या राशीच्या जातकांनो, तुम्हाला घाबरण्याचे किंवा डगमगून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण हा कठीण ग्रहयोग जितका धोकादायक आहे तितकाच तो तुम्हाला आयुष्यात डोळस आणि मजबूत बनवणारा ठरणार आहे. कारण या बदलत्या काळानुसार आणि ग्रहांच्या संघर्षातून तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल आणि शत्रूने रचलेले प्रत्येक डाव त्याच्यावरच उलटा कसा पाडायचा आणि आपली आर्थिक बाजू कशी भक्कम करायची याची एक क्रांतिकारी कल्पना अचानक तुमच्या डोक्यात येईल, जी तुमची गरिबी कायमची मिटवून टाकेल. ज्योतिषीय संकेत असे स्पष्ट सांगतात की हा ग्रहयोग जरी सध्या तुम्हाला मानसिक यातना आणि त्रास देत असला तरी तो तुमच्या आयुष्यातील कचरा, कपटी लोक आणि खोटे नातेवाईक यांना कायमचे बाहेर काढण्यासाठीच निसर्गाने निर्माण केला आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून ही नकारात्मकता बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठी यशाचा मोठा मार्ग मोकळा होणार नाही. म्हणूनच या ग्रहांच्या खेळाला समजून घेऊन ध्येयाने पुढे जाण्याची गरज आहे. मित्रांनो, ही भयानक आणि कठीण परीक्षा संपताच म्हणजेच ही अमावस्या उलटताच तुमच्या आयुष्यात एक अत्यंत चमत्कारी, दैवी आणि सुवर्णकाळ सुरू होणार आहे. कारण या कठीण काळानंतर तुमच्या राशीची महादशा पूर्णपणे बदलत असून पुढच्या 48 तासात तुमच्या कानावर अत्यंत शुभ व आनंदाची बातमी पडेल. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या हक्काच्या पैशासाठी तुम्ही लोकांचे उंबरटे झिजवत आहात किंवा कोर्ट कचेरीचे चक्रा मारत आहात, तो अडकलेला पैसा आता अनपेक्षितपणे तुमच्या तिजोरीत परत येईल. अमावस्या संपताच तुमच्या करिअरला, नोकरीला आणि व्यवसायाला एका रात्रीत कलाटणी देणारी एक अत्यंत प्रामाणिक आणि श्रीमंत व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, जी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभेल. आणि या व्यक्तीचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे बिघडलेले आरोग्य सुधारेल आणि औषध पाण्यावर होणारा विनाकारण खर्च थांबून घरात पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. या संपूर्ण चमत्कारी दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी, दारिद्र्य मिटवण्यासाठी आणि शत्रूची करणी बाधा मुळापासून नष्ट करण्यासाठी दर शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी न चुकता मारुती रायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा शनी चालिसाचे पठण करावे आणि घराबाहेर पडताना खिशात तांब्याचा एक छोटासा तुकडा नेहमी सोबत ठेवावा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडचणींची भिंत एका क्षणात फोडून काढेल
म्हणूनच मनात कोणतीही शंका न ठेवता आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जाऊन पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान आणि माझे संकटे दूर करा असे नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.